सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आली आहे। ठाण्याच्या कासार वडवली भागातून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे। मोहम्मद आलियान यानेच सैफवर हल्ला केला असा दावा पोलिसांचा आहे। आरोपीनं सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं आपलं नाव बदलून सांगितलं अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे। आरोपीची सध्या खार पोलिसात चौकशी सुरू आहे। मोहम्मद आलियान या आरोपीनंच सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावर वार केलेले होते। जबाब जे आहे ते नोंदवण्यात आलेले आहेत। सैफच्या घरातल्यांचे करीना कपूरचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं करीना कपूरनं आपल्या जबाबामध्ये सांगितलंय आणि मध्यरात्री ठाण्यामधल्या कासार वडवलीमधून या मोहम्मद आलियान या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे। सुरुवातीला चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी झाली, त्याच्यानंतर त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय। त्या ठिकाणी त्याची चौकशी सध्या सुरू आहे आणि 9 वाजता मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। त्याच्यामध्ये सविस्तर माहिती ही दिली जाईल। सैफवर हल्ला करणारा ठाण्यामधील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा। पोलिसांनी आरोपीचा शोध कसा घेतला ते आपण पाहताय। पोलिसांनी आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं आणि त्याच्या मागावरच होते। जवळपास 35 पथकं मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची 35 पथकं त्याच्या मागावर होती। 3 दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता। सुरुवातीला वसई विरारकडे तो निघून गेलेला आहे, नंतर प्रभादेवीमध्ये तो आहे अशी माहिती मिळत होती। त्याचं लोकेशन तिकडचं येत होतं। त्याच्यानंतर दादरमधल्या एका मोबाईल शॉपमध्ये त्याने हेडफोन घेतलेला होता आणि त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी तपासलेलं होतं आणि अखेर ठाण्यामधल्या कासार वडवली भागातून मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली। त्यावेळची दृश्य आपण ही पाहताय आणि त्याला तिथून अटक केल्यानंतर त्याला चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आणि तिथून त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांचं 13 जणांचं पथक होतं खार पोलीस स्टेशनमधलं, तर त्यांनी ही कारवाई केलेली आहे। जवळपास 200 पोलीस जे आहेत ते कासार वडवली भागामध्ये होते आणि त्यांनी सापळा रचून या आरोपीला या मोहम्मद आलियानला अटक केलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, अतिशय शिताफीनं मुंबई पोलिसांनी या आरोपीला अटक केली। आरोपीला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं, मात्र आता माहिती मिळते की त्याचं नाव हे मोहम्मद आलियान असं आहे आणि आता अजूनही तपास अजूनही चौकशी त्याची सुरू आहे। वृषाली, आरोपीला ताब्यात घेतल्यापासून रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आरोपीची चौकशी करत होते आणि पहिल्या चौकशीमध्ये आरोपीनं आपलं स्वतःचं नाव जे आहे ते विजय दास असं सांगितलेलं होतं। मात्र सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीचं नाव हे मोहम्मद आलियान असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आरोपी हा पश्चिम बंगालमधला रहिवासी असल्याचं समोर आलेलं आहे। मात्र आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपत होता, वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता। शिवाय आरोपीनं पहिल्यांदा पोलिसांची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच खरं नाव जे आहे ते आरोपीचं समोर आलेलं आहे। रात्री उशिरा आपण पाहतो की जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीची पहिल्यांदा चौकशी केली होती आणि त्यानंतर आरोपीला पुन्हा एकदा खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। तिथे मुंबई पोलिसातले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते चौकशी करतायत। थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई पोलीस काय खुलासे करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आणि त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केले जाईल। कोर्टात हजर करताना पोलीस रिमांडच्या अनुषंगानं कोणकोणते मुद्दे मांडतात, आरोपीचं नेमकं या सैफ अली खानच्या घरामध्ये शिरण्याचं मोटिव्ह काय होतं, तेच घर आरोपीनं का निवडलं आणि 1 कोटी रुपयांची जी काही मागणी आरोपीने केलेली होती किंवा सैफ अली खानचा मुलगा जहांगीर याच्या बेडकडे जाण्याचा नेमका उद्देश काय होता, असे वेगवेगळे अँगल आतापर्यंत पोलिसांच्या तपासामध्ये आलेले आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा आरोपीची सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। आरोपीची जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलीस आपल्या पत्रकार परिषदेतून काय खुलासे करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं या सगळ्या सर्च ऑपरेशनमध्ये काम करत होती, आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न करत होती। त्यामध्ये पुणे शाखेची पथकं असेल किंवा वांद्रे पोलिसांची पथकं असेल आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील सगळे कर्मचारी या मोठ्या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले होते आणि ठाण्यातील कासार वडवली भागातील अगदी थोडासा जंगल भाग असणाऱ्या ठिकाणी आरोपी लपून बसलेला होता। तिथून आरोपीचा ताबा जो आहे तो पोलिसांनी मिळवला आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलेला आहे। सध्या आरोपीची चौकशी खार पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये काय खुलासे होतात, आरोपीचे नेमकं खरं नाव काय आहे आणि सैफ अली खानच्या घरामध्ये शिरण्याचा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करण्याचा नेमका आरोपीचा उद्देश काय होता, या सगळ्याचे खुलासे आज दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर जेव्हा